कापसासारखे मऊसूद आणि लोण्यासारखे पांढरे शुभ्र. बाप्पाच्या आवडीच्या आज प्रसादाचे मोदक इथे रेसिपी बघणार आहोत. आज माझे यूट्यूब फॅमिलीकडून माझे पूर्ण 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल सगळ्या यूट्यूब फॅमिलींना मी मनापासून त्यांचे आभार मानत आहे. तर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी बाप्पाच्या आवडीचा इथे प्रसाद देखील बाप्पाला नैवेद्यात दाखवला देखील आहे. बाप्पांच्याच आवडीचा नैवेद्याची रेसिपी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. असेच तुमचे माने रेसिपी सोलापूरला भरभरून प्रेम द्या आणि चॅनेलवर नक्की सपोर्ट करून सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ जर जास्त आवडले असतील तर खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार. माझे नाव करिश्मा माने, मानेज रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. इथे मी खवलेलं नारळ एक गच्च वाटी भरून घेतला आहे आणि त्याच वाटीने इथे एक वाटी गूळ देखील घेतला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले आहे. त्यामध्ये काजू आणि बदाम 2च ड्रायफ्रुट्स इथे मी घेतले आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ इथे मी आंबे मोहर असं घेतलं आहे. तर तांदळाचं पीठ इथे 1.5 वाटी घेतलं आहे. तर तुम्ही देखील उकडीचं मोदक करत असताना वासाचे तांदूळ घ्यायचे आहेत, म्हणजे आपले मोदक सुवासाला देखील किंवा खायला देखील मोदक अतिशय खमंग असे लागते. 1.5 वाटी इथे तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं, त्याचप्रमाणे 1.5 वाटी इथे पाणी गरम करून घेतलं आहे. तर आज आपण उकड न काढताच मोदक करून घेणार आहोत. तर इथे गरम पाणी आपण थोडं थोडं करून पीठ मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी अगदी थोडं थोडं करून पीठ मळून घेत आहे. सुरुवातीला पाणी गरम असल्यामुळे एखादा चमचाचा वापर करायचा आहे आणि हाताने न पीठ मळता चमच्याने पीठ मळून घ्यायचे. सुरुवातीला पीठ थोडंसं कोमटगार झाल्यानंतर पीठ हाताने मळून घेणार आहोत. उकडीचे मोदक करत असताना कोणते तांदूळ वापरावे याची मी माहिती सांगितली आहे, पण जर कोणतेही तांदळाचं पीठ जरी नसेल तरी तुम्ही एक पदार्थ घालून देखील छान आपले मऊसूद आणि कापसासारखे मोदक इथे तयार करून घेऊ शकता. ते म्हणजे पोहे. पोहेनी सुद्धा आपण मऊसूद लोण्यासारखे पांढरे शुभ्र आपण मोदक तयार करून घेऊ शकतो. तर इथे बघू शकता मी इथे 1.5 वाटी पूर्ण पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे. तर पीठ मळत असताना इथे 1.5 वाटी पूर्ण पाण्याचा वापर करून पीठ तयार करून घेतलं आहे, पण पुन्हा मला इथे थोडंसं पाणी लागलं आहे. साधारण 3 ते 4 चमचे देखील एवढं मी पाणी परत पुन्हा घालून घेतलं आहे पिठामध्ये. जर तांदूळ जुना असेल तर पिठामध्ये जरा पाणी जास्त बसतं, तर तांदूळ नवीन असेल तर पिठामध्ये पाणी हे कमी बसतं. तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता थोडंसं मी पिठाला तूप लावून घेतलं आहे आणि पीठ अगदी मऊसूद असं मळून घेतलं आहे. आता याच कढईमध्ये 1 चमचाभर इथे मी तूप घालून घेतले आहेत आणि त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले काजू बदामाचे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. ते तेलावर छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे. तर थोडेसे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये खवून घेतलेले नारळ घालून घ्यायचे आणि नारळाचं थोडंसं पाणी जरा कमी झाल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता थोडंसं इथे त्याचं नारळाचं पाणी कमी झालं आणि त्यानंतर मी इथे गूळ घालून घेतला आहे. गूळ आपल्याला फक्त थोडासा मेल्ट होईल इतपत आपल्याला छान वितळवून घ्यायचं आहे. अगदी जास्त कोरडं न करता थोडंसं ओलसर असेल तेव्हा आपण यामध्ये वेलची पूड घालून घेणार आहोत. वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता थोडंसं ओलसर असतानाच आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि इथे आपण अर्धा चमचा एवढी जायफळ पावडर मी इथे घालत आहे. गूळ हा पटकन कडक होतो, त्यासाठी इथे थोडंसं ओलसरपणा असल्यावर गॅस बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं नारळाचं जे चव आहे ते कडक होणार नाही किंवा मोदकाचं जे सारण आहे ते कडक होणार नाही किंवा दाताला चिकटणार नाही. इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे आणि हे साचा आपण मोदकाचे सर्व तांदळाचं पीठ यामध्ये भरून त्यामध्ये मोदकाचं सारण भरून घेणार आहोत.
मोदकाच्या साच्यामध्ये पीठ आपल्याला छान सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गच्च असे मोदकाचं सारण भरून वरण असं पीठ लावून चिटकवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपले छान पांढरे शुभ्र मोदक साच्यातून बाहेर काढून दाखवते आणि अगदी हाताने प्रेस करत हे आपल्याला मोदक काढून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही मोदक आपले फार सुंदर असे निघाले आहेत। तर इथे अगदी पांढरे शुभ्र आणि एकाच आकाराचे इथे आपण अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी एक मोठ्या पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यावर केळीचे 2 पान ठेवून घेतले आहेत आणि त्यावर आता आपण मोदक ठेवून देणार आहोत। तर इथे आपले सगळे मोदक रेडी झाले आहेत। 1 वाटी नारळाच्या चव्हापासून 25 ते 30 मोदक तयार झाले आहेत। सुरुवातीला आपण पहिली बॅच या चाळणीमध्ये ठेवून मोदक छान वाफवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपले मोदक एकाच आकाराचे आणि पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहे। त्यावर आपण काही केसरचे धागे देखील लावून घेणार आहोत, म्हणजेच मोदक आपले वाफत असताना फार सुंदर असा केसरचा रंग मोदकांवर उतरतो। तर इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला थंड पाण्यामध्ये चाळणी न ठेवता सुरुवातीला काय करायचं आहे, पाणी गरम करून घ्यायचे। जे पातेलं आहे ते गॅसवर मी ठेवणार आहे आणि झाकण लावून 5 ते 6 मिनिटांनंतर इथे बघू शकता पाणी छान उकळलं आहे। तर उकळल्यानंतरच आपल्या मोदकाची चाळणी पातेल्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यावर झाकण लावून ठेवायचे आहे। झाकण साधारण 10 मिनिटं असे ठेवायचे आहे आणि गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून 10 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची मोदकाची। तर इथे बघू शकता 10 मिनिटं झाली आहे। मोदक आपले छान वाफले आहेत आणि मोदकांना रंग फार सुंदर आला आहे। मोदक अगदी छान शिजले देखील आहेत आणि त्यावरचा जो केशर घातलेला त्याने देखील आपला सुवास आणि रंग अतिशय सुंदर असा सोडला आहे। तर इथे मी तुम्हाला एक मोदक कट करून देखील दाखवत आहे। तर इथे बघू शकता मोदकाचं सारण जे आहे ते आतपर्यंत गच्च भरलं आहे। तर मोदक आपण उकड न काढता जरी केलं तर कुठेही हे मोदक तुटला किंवा फाटला नाही किंवा यातून मोदकाचं सारण देखील बाहेर आलं नाही। अगदी मऊसूत कापसासारखं इथे आपला मोदक रेडी झाला आहे। मोदकावर छान तुपाची धार सोडायची आणि मस्त खमंग मोदक इथे खाण्यासाठी रेडी झाले आहेत। मोदक हे तोंडात टाकताच विरघळणारे आणि कापसासारखे मऊसूद असे झाले आहेत। तर इथे बघू शकता दुसरी बॅच देखील मी मोदकाची छान वाफवून घेतली आहे। तेही अगदी सुंदर असे मोदक वाफून तयार झाले आहेत। आज माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून मी त्यांचे आभार मानत आहे। म्हणून मी आज बाप्पांच्या आवडीसाठी मोदकांचा प्रसाद दाखवला आहे आणि त्यासाठी प्रसादाची रेसिपी देखील तुम्हाला दाखवली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका।